नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शुक्रवार 1 मे 2026 शेतकरी मित्रांनो, आज सांगली बाजार समितीमध्ये हळदीला 20,500 रुपयाचा दर मिळालेला आहे। मग संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। पण विनंती आहे की अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। पहिली बाजार समिती आहे सांगली। राजापुरी हळदीला आवक आली आहे 2,858 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे सांगलीला हळदीला 11,200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 14,800 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 20,500 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे लोहा। राजापुरी हळदीला लोह्याला आवक आलेली आहे 27 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे 9,800 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 11,300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,000 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे नांदेड। नांदेडला हळदीला आवक आलेली आहे 2,837 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे 11,990 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,450 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 15,245 रुपये। यानंतरची बाजार समिती हिंगोली। हिंगोलीला हळदीला आवक आलेली आहे 2,110 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 12,200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,450 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 14,700 रुपये। मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे रिसोड। रिसोडला हळदीला आवक आलेली आहे 4,800 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 12,200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12,950 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13,700 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे मुंबई। मुंबईला लोकल हळदीला आवक आलेली आहे 12 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 16,500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 20,250 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 24,000 रुपये। मित्रांनो, नंतरची बाजार समिती आहे जिंतूर। जिंतूर या ठिकाणी हळदीला आवक आलेली आहे 69 क्विंटलची। कमीत कमी दर मिळालेला आहे 12,505 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 13,000 रुपयाचा, तर जास्तीत जास्त जिंतूरला हळदीला दर मिळाला 13,425 रुपये। तर मित्रांनो, असे दररोजचे हळदीचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।